13/2/26 को फिर्यादी सुशांत मनोहर शेरकर अपनी दुकान बंद करके अपना जो सारा सोने चांदी के आभूषण और जो कैश रकम थी वो लेकर अपने घर जा रहे थे। उस समय कुछ आरोपियों ने उनके आड़े फिरकर उनको रोका और उनसे जो थी उनके जो सब आभूषण थे और पैसे थे उनको लूट लिया था। इस संबंध में गाड़गेनगर पुलिस स्टेशन में FIR नंबर 162/2026 अंतर्गत धारा 310 BNS 4/25 आर्म्स एक्ट दर्ज की गई थी। उस अपराध में बहुत ही त्वरित गति से तपास करते हुए हमारी जो टीम थी उसने आरोपियों को पकड़ लिया। आरोपियों को पकड़ने के बाद सारा जो मुद्देमाल है वो आरोपियों से हस्तगत किया गया। माननीय न्यायालय के आदेश से आज वो सारा मुद्देमाल फिर्यादी सुशांत शेरकर को वापस दिया गया, लौटाया गया। ये जो मुद्देमाल है इसमें करीब करीब 661 ग्राम सोने के आभूषण और साथ में 1,19,00,000 नगद, कुल मिलाकर 661 ग्राम सोने के आभूषण और 1,19,000 रुपये नगद, ऐसे कुल मिलाकर 1 करोड़ से ऊपर की रकम का मुद्देमाल फिर्यादी को वापस दिया गया। सदर गुन्हा 13 फेब्रुवारीला घडला होता। संध्याकाळी दुकान बंद करून जेव्हा घरी जात होते माझे बंधू, तेव्हा रस्त्यानं त्याला अडवलं एका कारनी। त्यातून 3-4 जण बाहेर आले चाकू घेऊन आणि त्याच्या जवळचं जी पिशवी होती ज्याच्यामध्ये सोन्याचा माल होता दुकानातला, तो ते घेऊन पळून गेले। त्या घटनेमुळे आम्ही एकदम हताश झालो होतो, कारण त्याच्यामध्ये संपूर्ण दुकानाचा माल होता। आम्ही त्वरित पोलीस यंत्रणेला फोन लावला आणि पोलिसांचा रिस्पॉन्स टाइम 3 मिनिटाचा होता आणि त्याच कारणामुळे आज हे जे सक्सेस झाला आहे आणि हा माल वापस मिळाला आहे। कारण पोलिसांनी अति वेगवान तपास यंत्र चालू केली। विदिन 3 मिनिट्स त्यांनी नाकाबंदी करून पोलिसांचे सगळे पथक त्या घटनास्थळी येऊन त्यांनी पंचनामा करून आपल्या सगळ्या टीम्स शोधात पाठवल्या आणि त्याचाच परिणाम आज हा आहे की आपला सगळा मुद्देमाल परत मिळाला आणि तो आज कोर्टामार्फत ऑर्डर मिळाल्यानंतर आम्हाला आमच्या हस्तगत केला गेला आहे।